राज्यामधील गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। मोठी बातमी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अखेर ही घोषणा केली आहे। कर्जमाफीचा दिलेला शब्द सरकार नक्की पाळेल असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलंय। आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बाजारामध्ये तुरीचे भाव वाढल्याने खरेदी केंद्रावरती शुकशुकाट बघायला मिळतोय। रेणापूर खरेदी केंद्रावरती 5 शेतकऱ्यांनी केली होती नोंदणी। शेतमालाच्या प्रति क्विंटल भावामध्ये झाली आहे चढउतार। तुरीला सध्या 7500 ते 8650 रुपये, तर चना 5200 ते 5900 रुपये, मूग 7000 ते 7100 रुपये, उडीद 6500 ते 7000 रुपये, सोयाबीन 4950 ते 5800 रुपये, ज्वारी 3400 ते 4300 रुपये, करडई 9100 ते 9600 रुपये, राजमा 8500 ते 9000 रुपये असा प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। बांधकामे ठप्प पडलेले असून वाळूचे दर गगनाला भिडलेले आहे। वाळू घाट कधी सुरू होणार? घरकुलधारकांचा संतप्त सवाल। चढ्या दरामुळे खरेदी अशक्य झालेली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या फेऱ्या टळणार आहे, कारण जनसमर्थ पोर्टलवरती तुम्ही नोंदणी केली का? एका अर्जावरतीच तुम्हाला मिळणार पीक कर्ज तसेच किसान क्रेडिट कार्ड। बघा, जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज, क्रेडिट कार्डचा लाभ घेता येणार आहे। यामुळे बँकांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आता शेतकऱ्यांवरती येणार नाही। त्यामुळे ग्रामपंचायत, कृषी कार्यालय व बँकांमार्फत या पोर्टलची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी केलेले आहे। आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साकारणार भव्य शेतकरी भवन। 1.5 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। घरकुलांच्या पुनर्तत्वास निधीचा ब्रेक लागलेला असून 3ऱ्या हप्त्यामध्ये अडथळा निर्माण होतोय। मंजुरी 98% गेलेली असून मात्र उद्दिष्टपूर्ती कासवगतीने होते। लाभार्थी चिंतेमध्ये सापडलेले आहे। घरकुलासाठी 1,20,000 रुपयांचे अनुदान मिळते। आता नाशिक जिल्ह्यामधील पशुपालकांसाठी पशुखाद्य अनुदान येणार थेट बँक खात्यामध्ये। 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। शेतीसाठी दिवसा 3 फेज वीज पुरवठा केला जाणार। शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। ऑनलाईन पद्धतीने आता होणार भूसंपादन प्रक्रिया। लवकरच राज्यभर होणार अंमलबजावणी। याची सुरुवात नांदेड जिल्ह्यामधून करण्यात येणार आहे। नाशिक जिल्ह्यामधून द्राक्ष निर्यात संथ गतीने होत आहे। 6 महिने लांबलेल्या पावसाचा हा फटका बसत असून उत्पादनामध्ये सुद्धा 50% घट बघायला मिळत आहे। मंगळवेढ्यामध्ये पाण्यासाठी नागरिक शेतकऱ्यांचा आक्रोश होतोय। ऐन हिवाळ्यामध्ये भीमा नदी कोरडी पडलेली असून उजनी धरणामधून भीमेच्या पात्रामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे। रेल्वे विभागामध्ये 2,60,000 जागा रिक्त असून सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या अधिवेशनामध्ये कृती आराखडा करणार। मोहोड शिवारामध्ये उसाच्या पासटामध्ये दिसले बिबट्याची पिल्ले। वन खात्याचे पथक पिल्ल्यांवरती लक्ष ठेवून आहे। तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येते। संविधानाचे पालन करणार नसाल तर व्यवसाय करता येणार नाही। नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांशी खेळू नका। व्हॉट्सअप तसेच मेटाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असून लेखी हमी द्या, कंपन्यांना सुनावले। शक्तीपीठ महामार्गाची सांगली जिल्ह्यातील अलाइनमेंट बदलणार असून सातारा जिल्ह्यामधील तीर्थक्षेत्रे जोडले जाणार। भूसंपादन गतीने करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। व्यापार करारामध्ये शेती तसेच दुग्ध व्यवसाय पूर्णपणे सुरक्षित आहे। शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योगांना मोठा फायदा होणार। भारत अमेरिका व्यापार करारावरती संयुक्त निवेदन लवकरच दिले जाणार। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून माहिती देण्यात आली। जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वतंत्र नकाशा मिळणार असून पोटहिशांची सुद्धा आता मोजणी होणार आहे। गडहिंग्लज तालुक्यामधील 5 गावांची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड करण्यात आली। शेअर मार्केटमध्ये धनधनाधन। गुंतवणूकदारांची तब्बल 12 लाख कोटी रुपयांची कमाई झालेली असून अमेरिकन करपातीने देशभरामध्ये उद्योग व्यवसायाकडून जोरदार स्वागत केले जाते। भारताचा GDP हा 6.9% जाईल, गोल्डमॅन सॅक्सचा सुधारित अंदाज। दिवटे येथे रोहित्राचा स्फोट झाल्यामुळे महावितरणाचे मोठे नुकसान झालेले आहे। ग्राहकांची विद्युत उपकरणे सुद्धा खाक झालेली आहे। राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्चला सादर होणार असून 23 फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार बजेट। 5 मार्च रोजी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार। नव्या योजनांना आता आर्थिक घोषणांचा ब्रेक लागलेला आहे।
लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचा थकीत हप्ता हा एकत्र मिळणार. 4,500 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात येणार. कारण ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेला 3 महिन्यांचा 4,500 रुपयांचा हप्ता हा लाडक्या बहिणींना एकत्र दिला जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आलेली आहे. आता उद्योजकांना कमी दरामध्ये भूखंड मिळणार असून औद्योगिक वापरासाठी सरकारी जमिनीचे विनामूल्य हस्तांतरण केले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सभागृहामध्ये गोंधळ. 8 खासदारांचे निलंबन करण्यात आले. राहुल गांधींना बोलण्यापासून रोखण्यात आले. खासदारांनी कागद भिरकावले. निर्यातक्षम केळीला खानदेशामध्ये कमाल 2,200 रुपयांचा दर मिळतोय. मध्य प्रदेशातील बऱ्हामपूर येथे केळीची आवक कमी झालेली आहे. तेथे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर भागामधून केळीची पाठवणूक केली जाते. परंतु सध्या रावेर, मुक्ताईनगर भागांमध्ये केळीची आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू हंगामाला प्रारंभ झालेला असून बांदा बाजारपेठेमध्ये प्रति किलो 170 ते 180 रुपयांचा दर मिळतोय. ट्रम्पशाहीचा शेतीवरती वरवंटा. भारत अमेरिका व्यापार करार मार्गी लागलेले असून डोनाल्ड ट्रम्प यांची एकतर्फी घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र भारताने अमेरिकेच्या शेतमालासाठी बाजारपेठ खुली केल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे. भारत सरकारकडून मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या शेतमालाची आयात होणार, किती आणि कधीपर्यंत होणार याची धास्ती शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. तर विरोधी पक्षांनी सरकारच्या भूमिकेवरती सडकून टीका केलेली आहे. अध्यक्षांच्या दिशेने कागदपत्रे फेकली. 8 खासदार निलंबित करण्यात आले. निलंबनामध्ये काँग्रेसचे 7 तर माकपचा 1 खासदारांचा समावेश करण्यात आलेला आहे. लोकसभेमध्ये माजी लक्षप्रमुखांच्या पुस्तकावरून पुन्हा वाद निर्माण झालेला आहे. 3 वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. भारत तसेच अमेरिका करारावरती रणकंदन सुरू असून केंद्र सरकार म्हणते शेतीचे संरक्षण केले जाणार. आराखडा तयार करण्यात आलेला असून लवकरच संयुक्त निवेदने जारी होणार. अजित पवार विमान अपघाताची आता DGCA मार्फत चौकशी केली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी ही नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे DGCA मार्फत करण्यात येणार आहे. चौकशीसाठी DGCAने एक समिती स्थापन सुद्धा केलेली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल हा 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करणार आहे. अकोला वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBSच्या 50 जागा वाढणार असून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मंजुरीनंतर 250 विद्यार्थ्यांचा प्रवेश केला जाणार. महावितरणाच्या धडक मोहिमेमध्ये 37 ठिकाणी वीज चोरी उघड करण्यात आलेली आहे. अकोट शहरासह सावरा, चोहपट्टा, पणज येथे कारवाई करण्यात आलेली असून दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार. लाखापुरी परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा रब्बी पिकांवरती डल्ला मारला जातोय. शेतकरी सुद्धा हवालदिल झालेले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात असून मात्र यावेळी ज्वारी पिकाची पेरणी सुद्धा शेतकऱ्यांनी बंद केलेली आहे. नागरिकांसाठी अलर्ट. नागपूरकरांच्या कार तसेच दुचाकीमध्ये डुप्लिकेट ऑइल टाकले जाते. अनेक ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या बनावट मालकांची विक्री केली जाते. 6,300 झाडे तोडण्यास परवानगी मिळालेली असून मात्र 89,000 नवीन झाडे लावलेलीच नाहीत. हायकोर्टाची राज्य सरकार तसेच मनपा आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली. यवतमाळमध्ये कापड निर्मिती प्रकल्पासाठी जपानशी बोलणी केली गेली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर इतकेच गडचिरोलीचे विमानतळही भव्य साकारणार. पंकजा मुंडेंचे हेलिकॉप्टर बिघडले. दुसरे हेलिकॉप्टर मागवले. त्यानंतर सर्व लातूरला गेले. पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे म्हणजेच ATCकडे करण्यात आली. उड्डाणापूर्वीच हा प्रकार लक्षात आला होता, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे रोहित पवारांवरती ताशेरे. कानउघडणी करण्यात आली. बेकायदा कामे करायची हिंमत होती तरी कशी. भारतीय वस्तूंसाठी अमेरिकेचे दार उघडले असून टॅरिफ कमी केल्याने वस्त्रोद्योग, दागिने, पादत्राणे क्षेत्राला मोठा बूस्टर मिळालेला आहे. बांगलादेश, व्हिएतनामपेक्षा भारतीय वस्तू अमेरिकेमध्ये स्वस्त होणार. दोन्ही देशांमधील तणाव निवळणार. अमेरिकेची तब्बल $500 अब्ज ऊर्जा, तंत्रज्ञान, कोळसा, शेती उत्पादने भारतामध्ये येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. भारत अमेरिका व्यापार करार हा मोठा निर्णय. तो देशातील सर्वांसाठीच लाभदायक ठरणार. NDA खासदारांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य. NDAतील घटक पक्षाकडून कराराबद्दल मोदी यांचे अभिनंदन. आरोपींना जामीन मिळाल्याने पीडित कुटुंबाची तीव्र नाराजी व्यक्त होते. पुण्याचे बहुचर्चित पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण. आरोपीवरती पोलीस व प्रशासनाने नजर ठेवावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यामध्ये मंगळवारी पावसाने हजेरी लावलेली असून पावसामुळे गारवा वाढलेला असून हातामध्ये रंगबेरंगी छत्र्या घेऊन पावसाचा आनंद लुटताना नागरिक आणि पर्यटक.
बाळापुरामध्ये जड वाहतूक सुसाट सुटलेली असून प्रशासनाचे दुर्लक्ष होते. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरती वर्दळ वाढलेली आहे. अपघाताचा धोका सुद्धा निर्माण झालेला आहे. तृतीयपंथांना सरकारी ओळख, कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? अधिकाधिक तृतीयपंथांनी नोंदणी करावी, समाज कल्याण विभागाकडून आवाहन केले जाते. पीक पाहणीमध्ये सहाय्यकांचा जीव टांगणीला, ना विमा ना मोबदला, निर्णयाची अंमलबजावणी होईना. ऑनलाईन नोंदणीसाठी स्वतःचे वाहन घेऊन कर्मचारी शिवारामध्ये दाखल. आता आरटीओचे रडार बेशिस्तांना रोखणार, लांबूनच नंबर टिपून चालन पाठवणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो वाहनांवरती दंडात्मक कारवाई. बुलढाण्याला आले एक वाहन. खोट्या आश्वासनावरती सत्ता मिळवली, ऊस दर 3,500 जाहीर केला. त्याचे काय झाले? रणजितसिंह शिंदे म्हणाले. लोंढेवाडीमध्ये कॉर्नर सभा. नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्काशी खेळू नका, व्हॉट्सअप मेटाला सुप्रीम कोर्टाने खडसावले असून भारतीय स्पर्धा आयोगाला दिले कंपन्यांनी आव्हान. अवघ्या 20% शेतकऱ्यांकडून रिंग रोड भूसंपादनाला प्रतिसाद मिळतोय. 386 हेक्टरपैकी केवळ 70 हेक्टर जमीन देण्यास शेतकरी राजी झालेले आहे, अन्यथा अतिरिक्त मोबदल्याचे नुकसान. पुनन खोऱ्यामध्ये कांद्याऐवजी भाजीपाला पिके घेण्याकडे कल वाढलेला असून पारंपरिक पिकांना फाटा बसतोय. तंत्रज्ञानाच्या मदतीने नगदी पिके घेण्याचा प्रयत्न. दिंडोरीमध्ये द्राक्ष बागांना फटका बसलेला असून खर्च उत्पन्नाचा ताळा मिळत बसेना. द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. 11 मार्चपूर्वी छाटणी केलेल्या बागांचे नुकसान तुलनेने कमी झालेले आहे. खामखेडा सावकी पिडकोसला शेतीसाठी दिवसात 3 फेज वीज पुरवठा केला जाणार. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सिन्नर औद्योगिक वसाहतीमध्ये 2 कारखान्यांना भीषण आग लागल्यामुळे लाखोंचा कच्चा माल जळून खाक झाला. अग्निशमन दलाने मिळवली आगीवरती नियंत्रण. सिन्नरला कांदा व्यवहार बंद असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे. जागेअभावी कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेती वर्गामध्ये नाराजीचे सूर उमटत असून अपेक्षापेक्षा कमी दर मिळत आहे. येवल्याच्या पूर्व भागामध्ये विहिरींनी गाठला तळ, यामुळे सिंचन सुविधा नसल्याने वाढल्या अडचणी. उपचारानंतर परतीचा प्रवास ठरला अखेरचा. टेम्पोला रिक्षा धडकून महिलेसह चालक ठार झाला. गोलेवाडी फाट्यावरती भीषण अपघात झालेला असून रिक्षाचे हँडल कापून चालकाला बाहेर काढले. रिक्षामधील इतर 2 जण सुद्धा जखमी झाले. वर्षात घरगुती सिलेंडर 50 रुपयांनी महाग झालेले असून तर व्यावसायिक 63 रुपयांनी स्वस्त झालेले आहे. दीर्घकालीन तुलनेमध्ये व्यावसायिक गॅस दर काही प्रमाणामध्ये नियंत्रणामध्ये आलेला आहे. घरगुतीचे दर सुद्धा स्थिरच आहे. विमल मुदंडा, पंकजा मुंडेनंतर सुनेत्रा पवार बीड जिल्ह्याच्या 3ऱ्या महिला पालकमंत्री. अजित पवारांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे आव्हान घेतले. प्रशासनावरती वचक असणार, सामाजिक व्यवस्थेवरती ठेवावे लागेल लक्ष. गाळमुक्त धरणाचा 5 कोटी रुपयांचा निधी रखडलेला असून माजलगावला मोठा दिलासा. 5 तालुक्यातील संस्थांना अद्याप आहे निधीची प्रतीक्षा. मोठी खुशखबर, आरटीईसाठी 187 जागा वाढलेल्या असून निकष पात्र शाळांची संख्या गतवर्षी इतकीच आहे. भाववाढीची झळाळी पण हात रिकामेच आहे. हंगाम संपताच हळदीच्या दरामध्ये वाढ झाल्याने व्यापाऱ्यांसाठी चांदी होते. साठा करणाऱ्याचा भाववाढीचा फायदा होतोय. वसमत मोढ्यामध्ये आर्थिक कोंडी, आठवड्याभरापासून हळदीचे बीट ठप्प. कयाधू नदीपात्रातील बंधारा पाडण्याचे काम सुरू असून डीपीसीमधून मिळाली मंजुरी. सरपंच गजानन देशमुख यांच्याकडून माहिती देण्यात आली. गुटखाबंदीसाठी कायदा करणार, आता थेट मकोका लावणार. सरकारचे आक्रमक पाऊल. महाराष्ट्रामध्ये आता गुजरातच्या धर्तीवरती स्वतंत्र कायदा. पूर्णा कारखाना आघाडीवरती असून 3 महिन्यांमध्ये 7.86 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पूर्णामधील 3 घाट उत्खननासाठी ताब्यामध्ये. 2 वर्षानंतर वाळू लिलाव. तळणी परिसरातील पूर्णा नदीपात्रामध्ये पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये 11 वाळू घाट. दर मात्र मनमानी. भोकरदन तालुक्यामध्ये 24,000 हेक्टरवरती मक्याची लागवड करण्यात आलेली आहे. रब्बीमधील पिकेही जोमामध्ये आहे. हस्तपोखरी परिसरामध्ये यंदा कांदा बीज उत्पादनाचे आकार संकटामध्ये. पिकाला रोगांचा विळखा बसलेला आहे. शेतकऱ्यांवरती खर्चाचा बोजा वाढलेला आहे. लातूर जिल्ह्यामध्ये कृषी पंपाच्या मोटारीवरती डल्ला. 43,000 रुपयांचा एवज केला लंपास. चोरीला गेलेल्या साहित्यांचा तपशील. शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही लवकरच करू. कासार शिर्शी किल्लारी तालुका होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही. मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच करू. लातूर जिल्ह्यामधील कासार शिर्शी किल्लारी हे तालुके होतील आणि 2027 नंतर अस्तित्वामध्ये येतील, अशा प्रकारची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी झालेल्या प्रचारसभेमध्ये दिली. मनरेगाचा बोजवारा. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे यंत्रणाला कुलूप बंद. मजुरांच्या हाताला मिळेना काम. देयके थकली.
लक्ष्मी अस्त्रसज्ज प्रतिष्ठेची लढाई. आडगाव बुद्रुक गटामध्ये काँग्रेसची राजकीय खेळी. मतदारापर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची धडपड सुरू. बिगर शेतीचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले. स्थानिक नियोजन प्राधिकरण देणार मान्यता. राजपत्रामध्ये स्पष्टता नसल्याने प्रशासकीय गोंधळ आणखी वाढणार. आता उरले फक्त 9 माओवादी. 56 दिवस जोरदार व्यूहरचना. लाल दहशतीच्या अंतासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे. 3 पुरुष 6 महिलांचा यामध्ये समावेश असून सीमावर्ती भागांमधील पोलीस ठाण्यांमुळे कोंडी निर्माण. 706 गावांना पाणीटंचाईची झळ बसते. उपाययोजनांसाठी 722 कामांची मात्रा. खासगी 143 विहिरींचे अधिग्रहण. 57,000 शेतकऱ्यांच्या खिशामध्ये महाविस्तार AI ॲप्लिकेशन. शेतीविषयक सल्ला शेतमालाच्या भावासह मिळतात अनेक अपडेट. निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना सर्व सुविधा देणार असे अमरावती जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले. स्पर्शेचा फटका. अनुदान वितरणाला मोठा झटका बसलेला असून घरकुलांची स्वप्न अधांतरी. पोर्टलवरती तारीख अपडेट न झाल्याने अडचण निर्माण होते. शासनाकडून मिळणाऱ्या घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना एकूण 6 टप्प्यांमध्ये अनुदान वितरित केले जाते. शिरसगाव कसबा परिसरामध्ये रब्बीमध्ये युरिया खताची टंचाई भासत असून शेतकऱ्यांना किती द्यावे खत मागितले मार्गदर्शन. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते. खासगीमध्ये दरवाढ झाल्याने नाफेडके शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे. शासकीय खरेदी केंद्र ओस तर 9 जानेवारीपासून सोयाबीनची खरेदीच बंद पडलेली आहे. खरीपामधील धानाचे चुकारे व खरेदीची मर्यादा वाढवा. देवरी येथील सरपंचाचे तहसीलदारांकडे साकडे घालण्यात आले. निधीअभावी घरकुल लाभार्थी झाले हतबल. लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्ध्यावरती. अनुदान सुद्धा तटपुंजे मिळते. सरकारी अनास्था होते. 22 कोटींचे धानाचे चुकारे अद्याप सुद्धा प्रलंबित असून तुळशी तालुक्यातील धानाची गोदामे फुल झालेली आहे. खरेदी थंडावली. 5,000साठी 1,500 रुपयांचे स्टॅम्प. बँकांचा अजब कारभार. कोरोना मृत शेतकऱ्यांच्या वारस मुलांची परवड होते. वर्धा जिल्ह्यामध्ये महावितरणचा वीज चोरांना शॉक बसतोय. 9 महिन्यांमध्ये 77 लाखांच्या 612 वीज चोऱ्या आणल्या उघडकीस. दिग्रसमधील काम वर्षभरामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन केले जाते. वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्प 13 गावांचा समावेश केला जातोय. घरदार जमीन खरेदी वाढलेली असून महसूलची 5 कोटी रुपयांची कमाई. व्यावसायिक करारांमुळे पांढरकवडा तालुक्यामध्ये दस्त नोंदीमध्ये वाढ झालेली आहे. ना मान मिळतोय ना धन मिळतंय. साहित्यिक कलावंताचे प्रस्ताव किती. अनुदान योजनेसाठी धावपळ केली जाते. मुलाखती पात्र ठरण्याचे आव्हान. लाडक्या बहिणींच्या वाढल्या अडचणी. कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला जातोय. अधिकारी कर्मचाऱ्यांनी लावल्या काळ्या फिती. कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये लाभार्थ्याची चांगलीच दमछाक होत आहे. 18वा हप्ता न मिळालेल्या लाभार्थींनी अंगणवाडी ताईंसह महिला व बालकल्याण विभागाकडे हेरझारा सुद्धा सुरू केलेले आहेत. आता आंदोलनामुळे या हतबल झालेल्या आहेत. आमचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न विचारत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक. हातकंगले तालुक्यामध्ये ठिबकची मागणी केली जाते. आयात शुल्क कमी केले तरीसुद्धा अमेरिकेमध्ये गूळ तेजीमध्येच आहे. आखाती देशांपेक्षा दुप्पट दर मिळतोय. निर्यातीवरती झाला परिणाम. 400 टन गूळ जातो. अनुदानावरती ट्रॅक्टर देण्याच्या आमिषाने 7 शेतकऱ्यांना 35 लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही फसवणूक केली गेली आहे. सातबाऱ्यावरील कर्जाची नोंद काढण्यासाठी 1,000 रुपयांची लाच घेताना कोतवाल पकडला गेला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामागे कारवाई करण्यात आली. कोगिल बुद्रुकचा कोतवाल अटकेमध्ये सापळा रचून कारवाई करण्यात आली. तब्बल 3 वर्षानंतर सोयाबीनचा दर हा 6,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला असून हमीभाव केंद्रे बंद झाली आहे. सांगलीमध्ये हमीभावापेक्षा जास्त दर मिळतोय. आवक घटल्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये तेजीच्या वापरांचा अंदाज व्यक्त केला जातोय. बुद्रुकचे दाम्पत्य ड्रॅगन फ्रूटच्या उत्पादनामधून आर्थिक समृद्ध झाले. 1 एकर क्षेत्र वर्षाला 6 लाख रुपयाचे मिळते उत्पन्न. पिकांसाठी हवामान चांगले असल्यामुळे उत्पादनाची आशा व्यक्त केली जाते. रब्बी हंगामामधून आशा पल्लवित झालेल्या आहे. त्यामुळे आता शेतकरी आनंद व्यक्त करत आहे. तुरीचे दर हे 2 दिवसामध्ये 9 वरून आता 8,000 रुपयांवरती आलेले आहे. हरभऱ्याची फुलगड होते. गव्हावरती मररोग तर रब्बी हंगामातील संकटाची भर झालेली आहे. ढगाळ वातावरणाने वाढली शेतकऱ्यांची चिंता. भडगाव परिसरामध्ये मात्र थंडीमुळे रब्बी हंगामाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. पशुपालकांना मोठा दिलासा मिळत आहे. अमळनेर तालुक्यामध्ये मका हरभऱ्याची 150% पेरणी पूर्ण झालेली असून यंदा 34,000 हेक्टरवरती रब्बीची पेरणी पूर्ण झालेली आहे. अनुकूल हवामानामुळे पिकांची स्थिती आता समाधानकारक दिसून येत आहे.
रोहित शेट्टी यांना जीव मारण्याचा कट, बिश्नोई गँगचा शुभम लोणीकर आरोपी, शूटर्सचा शोध सुरू असून परराज्यामध्ये असल्याचा संशय. 1777 शेतकऱ्यांची फळबागेमधून समृद्धीकडे वाटचाल होते. 1122 हेक्टरवरती आंबा, पेरूसह अन्य फळांची शेती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपली बातमी बघायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.